मित्रो नमस्कार. तुम्ही पाहताय आकार DG9 आणि आकार DG9च्या DG9 पॉडकास्टमध्ये आज माझ्यासोबत आहेत भोसरीचे आमदार महेशदादा लांडगे. आता आज नेमकं त्यांच्याशी गप्पा मारण्याचं औचित्य असं आहे की त्यांच्याशी बऱ्याच गोष्टींवर चर्चा करायची होती आणि आजच्या दिवसाची सुरुवातच त्यांच्या घणाघाती भाषणानं झाली आहे. सभागृहात त्यांनी ज्या पद्धतीनं एक हिंदुत्ववादी चेहरा जो आहे मराठमोळ्या माणसाचा, तो ज्या पद्धतीनं सादर केलेला आहे. विषय असा होता की महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये सभागृहामध्ये अबू आसिम आझमी नावाचा जो एक हिरवा किडा वळवळत असतो नेहमी, त्याला ठेचण्याचे बरेचदा प्रयत्न झाले होते. म्हणजे मागे मनसेचे आमदार, तेही पुण्याचे, रमेश भाऊ वांजळे, त्यांनी या अबू आझमीचं काय केलं होतं ते मला पुन्हा सांगायची गरज नाही येते. पण वांजळे गेल्यानंतर ती जी काही पोकळी निर्माण झाली होती ना, तसाच एक बलदंड आमदार, बलदंड शरीरयष्टीचा आमदार, जो कधीही या अशा हिरव्या बांडगुळांना ठेचण्यासाठी पुढे येऊन आपल्या त्या बलदंड शरीरयष्टीची कमाल दाखवू शकतो. आणि त्याचं जे प्रत्यंतर आहे ते आज सभागृहात आलेलं आहे. त्यांचं भाषण आणि त्याच्यावरचा एक वेगळा जे एक व्हिडिओ जो आहे, जे विवेचन आहे ते मी केलेलंच आहे. पण नेमका योगायोग बघा, मी या सगळ्या गोष्टींवर बोलण्याआधीच माझ्या स्टुडिओमध्ये महेशदादा उपस्थित आहेत. दादा नमस्कार, जय श्रीराम. जय श्रीराम. आज तुम्ही आलात. बऱ्याच विषयांवर तुमच्याशी गप्पा मारायच्या होत्या, चर्चा करायची होती आणि ती संधी आज लाभलेली आहे. सगळ्यात आधी तुम्ही आज जे भाषण केलं सभागृहामध्ये, त्याला भाषण न म्हणता सर्वसामान्य हिंदूंच्या मनातली खदखद ती तुम्ही व्यक्त केली. हे काय चाललंय सभागृहामध्ये? आम्ही लोक तरी राज्य सरकारमध्ये काम करत असलो तरी मी आल्या तुम्हाला मी पहिले विचारलं, तुम्ही इतकं स्पष्ट आणि इतकं म्हणजे समाज प्रबोधन करताना जो तुमचा अँगल असतो स्पष्ट बोलण्याचा, त्याच्यामुळे तुम्हाला फार भीती वाटत, म्हणजे मला असं वाटलं नाही तुम्हाला कधी भीती वाटत असेल म्हणून. पण मी विचारलं आपलं तुम्हाला ना, की बाबा तुम्हाला असं काय थ्रेट वगैरे काय जाणवलं का? तुम्ही मला सांगितलं होतात, पण आम्ही त्याच्याकडे लक्ष देत नाही. हे अबू आझमीचा जो विषय आजचा होता, असं बराच वेळ झालंय अबू आझमी सारखी अशी जी पिल्लावळ आहे ही आम्ही किती ग्रेट आहोत असं दाखवण्याचा कायम प्रयत्न करत असतात. आणि जे सेक्युलर आपण म्हणतो, सेक्युलर नेते जे पुरोगामी विचाराचे अशी काही फक्त म्हणतात, ते लोक त्याच्या फायदा घेऊन असले नालायक काहीतरी बोलत असतात. आणि कालचं त्याचं स्टेटमेंट फार चुकीचं होतं. म्हणजे फक्त त्याच्या स्टेटमेंटचा अर्थ असा घेतला आपण, त्याला विचारलेल्या प्रश्नाचा औरंगजेब एक उत्कृष्ट शासक होता असं त्याला म्हणायचं. त्याच्यामागं त्यांनी असं दाखवलं होतं की म्हणजे त्याची भूमिका, तो बोलण्यामागं त्याची भूमिका अशी स्पष्ट जाणवत होती की मुघल ग्रेट होते असं सांगायचं त्याला. आणि त्याच्यामुळं मग थोडंसं माझ्या आपल्या सगळ्यांना तो हेच आहे, पहिल्या म्हणजे राग येण्यासारखं ते वाक्य आहे. आणि अबू आझमी सारख्याला म्हणजे तुम्ही आता आमचे वस्तात स्वर्गीय रमेश वांजळेंची आठवण काढली, ते जर असते तर कदाचित म्हणजे आज ते आले नाहीत अबू आझमी सभागृहात. पण माझ्या खरंच आज जरा थोडंसं माझं वेगळंच काय तरी माझ्यामध्ये हे होतं की त्याला आज सापडला तर आज त्याला प्रशासक कसा असतो ते शिकवायचं म्हणून त्याला चांगलं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तो असं वारंवार स्टेटमेंट करतो ना, त्याच्यामागं तो कायम कमजोरी आपण असं दाखवायचा प्रयत्न करतो. म्हणजे हिंदू धर्म कमजोर, कोणीच बोलत नाही, काय बोलत नाही. आणि तो त्याचा जो मतदारसंघ आहे तो सगळा त्या मुस्लिम लोकांचा आहे, त्यामुळे तो अशी स्टेटमेंट करतो. आज सगळीच लोक बोलले त्याच्यावर अर्थात. थोडक्यात मुस्लिम मतांचं लांगुल चालन, बस तेवढं, त्यासाठी सगळं चाललेलं आहे. आणि त्याला पण काय आपली लोक आहेत ना मदत करण्याची, त्याला पाठिंबा देणारे, त्याला आपण लिबरल गांडू म्हणतो, ते आपलं आहेत, त्यामुळे ते सगळं चालतंच. या सगळ्या गोष्टींच्या पलीकडे जात आपण जो तुमच्या मतदारसंघातला किंवा पुणे पिंपरी चिंचवड भागातला जो एक जिव्हाळ्याचा विषय झाला होता, सातत्यानं या भागामध्ये म्हणजे विद्येचं माहेरघर,
एक सांस्कृतिक शहर अशी पुण्याची जी ओळख होती ती ती ओळख पुसली जात जात तिथं बांगलादेशी घुसखोर, रोहिंगे मोठ्या प्रमाणात हळू-हळू आपलं बस्तान बसवत होते. आणि ही बाब आत्ताची नाही आहे. बरीच वर्ष टप्प्याटप्प्याने या सगळ्या गोष्टी होत आल्या. आणि त्याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे कुदळवाडी आणि कुदळवाडीतले जे अवैध धंदे, भंगारवाल्यांचे आणि इतर सगळे. या सगळ्या गोष्टींकडे कधी सरकारचं लक्ष जाईल किंवा कोण याच्या विरोधात आवाज उठवेल असं सगळं वाटत असताना तुम्ही जो आक्रमक पवित्रा घेतलात आणि ही जी काही कारवाई घडवून आणली त्याबद्दलही तुमचं कौतुक करावं, तुमचं अभिनंदन करावं ते कमीच आहे. पण इतकी वर्ष म्हणजे आता तुम्ही ह्या तुमच्या आधीच्या आमदारकीच्या कार्यकाळातही ती कुदळवाडी अस्तित्वात होती आणि फक्त तुम्हालाच हा प्रश्न विचारणं योग्य नाही. त्याच्याही आधीच गेलात तर तुम्ही 30-40 वर्ष झाली कुदळवाडी हळूहळू करत ती वसवली गेली. काय आहे, पहिल्यांदा मी तुम्हाला कौतुक फक्त माझं करून मी त्या म्हणजे माझं करणं योग्य नाही. याच्यामध्ये आपले मुख्यमंत्री देवेंद्र भाऊ त्यांनी फार मोठं ताकद या निमित्तानं प्रशासनाला आम्हाला सगळ्यांना दिली. त्यामुळे ही कारवाई आम्ही करू शकलो आणि हे करणं गरजेचं काय होतं. आता तुम्ही जसं म्हणताय 30-40 वर्ष ही कुदळवाडी वाढती. खरं आहे म्हणजे जसं मतदान मिळावं या हव्यासानं राजकारणात काम करणारे लोक भरपूर आहेत. त्यामुळे सगळे दुर्लक्ष करत होते. काही लोकांनी या कारवाईनंतर बऱ्याचशा लोकांनी म्हणजे 90% लोकांनी समर्थन केलं. काही लोकांनी थोडंसं चुकीचा त्याचा नॅरेटिव्ह सेट करायचा प्रयत्न केला. पण हे आज किंवा काल 2 दिवसात झालेलं नाही. 30-40 वर्षापूर्वी 30-40 वर्षापासून इथं होतंय. आज देहू आणि आळंदीच्या मध्ये असलेली आमची जी टाळगाव चिखली, जिथे तुकाराम महाराजांचे टाळ आहेत, जगद्गुरू तुकाराम महाराजांचे टाळ आहेत आणि त्या चिखलीतली ही वस्ती वाडी, ह्या 4-5 नगरं मिळून त्या ठिकाणी ही बसलेली आणि लागून इंद्रायणी नदी, ह्याच्याकडे सगळ्यांनी दुर्लक्ष केलं होतं. आता ही कारवाई करताना आम्ही पूर्णपणे तिथले जसं राष्ट्रीय सुरक्षा तपास यंत्रणा आहे, या यंत्रणेच्या माध्यमातून मागच्या काही दिवसापासून इथं ज्या काही ॲक्टिव्हिटीवर म्हणजे लक्ष ठेवून होत्या. तुम्हाला आठवत असेल कोथरूडला मला आपल्या ह्याला कोरेगाव पार्कला ते जर्मन बेकरीचा एक बॉम्बस्फोट झाला होता. यासीन भटकळ नावाचा एक आतंकवादी होता. त्याचं वास्तव्य सुद्धा इथं होतं, त्याचे कॉन्टॅक्ट सुद्धा इथं होते. आणि रोहिंग्या आणि बांगलादेशी ह्या म्हणजे कुठलाही आधार नसताना, म्हणजे आपल्याकडलं आधार कार्ड असेल किंवा रेशनिंग कार्ड असेल किंवा कुठलाही पुरावा नसताना इथं राहत होते, हे मी खात्रीपूर्वक सांगू शकतो. त्याच्यामागचं कारण असं आहे, आता ह्यांच्या ज्यावेळेस या कारवाईच्या विरोधात काही लोक बोलत होते त्यावेळेस ते सगळेच लोक म्हणत होते इथे 1.5 लाख 2 लाख लोकांचा रोजगार गेला. तर 1.5 लाख 2 लाख लोकांचा रोजगार गेला तर ती 1.5 लाख लोकांची नावं तर यादी पाहिजे त्यांच्याकडं, आणि यादी असेल तर त्यांचं आधार कार्ड पण असलं पाहिजे. 30 तारखेला ज्यावेळेस आम्ही कारवाई करणार होतो या संदर्भामध्ये, त्यावेळेस आम्ही फक्त हे बांगलादेशी रोहिंगे सापडावेत, तिथं चाललेला जो पण काही चुकीचा व्यवसाय आहे, म्हणजे गैरप्रकार चाललेत ते थांबावेत आणि इथून ही पिल्लावळ निघून जावी. दिसायला एक व्यवसाय होता, पण आतमध्ये भरपूर काही चुकीच्या गोष्टी चालल्या होत्या ज्या राष्ट्रविरोधी होत्या. त्यामुळे त्याच्या आपलं राष्ट्र, आपलं परिसर सुरक्षित राहण्याकरता आम्ही ते 30 तारखेला ती कारवाई झालं काय त्याच्यामध्येच त्यांनी त्यावेळेस अवैधपणे रास्ता रोको केला. मग रस्ता जाम केला, मग त्या कारवाईला विरोध केला. मग त्याच्यामुळं तिथं वातावरण त्यांनी असं थोडीशी ताकद म्हणजे आम्ही जसं तुम्ही आता मुंबईमध्ये राहता, तुम्हाला माहिती आहे मुंब्रा भिवंडीत गेल्यानंतर तुम्हाला कसं वाटतं, तसंच ते आम्हाला वाटायला लागलं होतं. त्यामुळे ते कारवाई करणं गरजेचं होतं. 30 तारखेला आमच्या पहिल्यांदा आम्ही सुरुवात केली होती, पण त्यांनी अडवलं होतं. त्याच्यानंतर बऱ्याचशा काही घडामोडी झाल्या. पोलीस कोर्टात म्हणजे तिथली लोकं कोर्टात गेली आणि मग त्याच्यानंतर ती कारवाई पूर्णपणे करावी लागली. तुम्ही आता जो विषय आता तुम्ही जो मुद्दा मांडलात ना की मुंबईत जसं ह्या मुंब्रा, कौसा, भेंडी बाजार हे जी काही पॉकेट्स आहेत, मोहल्ले म्हणतो आपण, हा पिंपरी चिंचवडची गाजापट्टी निर्माण झाली होती थोडक्यात, म्हणजे ज्याच्यावर आता हमासारख्या आंतरराष्ट्रीय राजकारणाचं केंद्रबिंदू झालं आहे गाजापट्टी. तर ही गाजापट्टी भविष्यात
किती घातक होती ती जेव्हा हे सगळी बांधकामं तुटली, तुम्ही प्रत्यक्ष कारवाईत तुम्ही स्वतः सहभागी होतात, हजर होतात, तुमचे व्हिडिओज सोशल मीडियावर व्हायरल झालेत. त्यानंतर सगळं दिसतंय की हे जमीनदोस्त झालंय. तरीही जसं मी तुम्हाला मगाशी विचारलं, काही मशिदी आहेत, काही मदरसे आहेत, जे अजूनही तिथे डोकावत आहेत. त्यांच्यावर हातोडा का नाही पडलाय? त्यांच्यावर पण पडणार. अनधिकृत आहे म्हणून त्याच्यावरही पडणार हातोडा. हे बघा काय आहे, कुठलंही काम करताना ते मुळं सतत का उपटून काढलं तर ते संपते. आणि मला प्रशासनावर विश्वास आहे किंवा आमच्या मी आत्ता सभागृहात त्या संदर्भात बोलणार आहे. त्या मस्जिदींसंदर्भामध्ये कारवाई झाली पाहिजे. त्या मस्जिदी अनधिकृत असतील, धार्मिक स्थळं तिथं देवाची उपासना आम्हाला काही हरकत नाही. पण त्याच्या माध्यमातनं ज्यावेळेस काही आतंकवादींच्या समर्थनार्थ आपल्या या राष्ट्राच्या विरोधार्थ जर काही कारवाई होत असतील तर त्या पाडल्याच पाहिजे. आपण त्याच्या पूर्णपणे आम्ही त्याच्या विरोधातच आहे. या परिसरामध्ये माझ्या माहितीनुसार जवळ 18 ते 23 मस्जिद असतील ज्या अनधिकृत आहेत. आणि हे जे तुम्ही गाझापट्टीचं उदाहरण दिलं, गाझापट्टी काय आहे, लोकांना कळालं पाहिजे की गाझापट्टीमधनं हमास सारखी एक आतंकवादी संघटना तयार झाली आणि त्याचा पुढं किती आपल्याला त्रास झाला सगळ्यांना हे सगळं माहिती आहे. पश्चिम महाराष्ट्रामधलं म्हणजे पुण्यापासून खाली 5-6 या जिल्ह्यांमध्ये हे कुदळवाडी हा एक असा एक हे तयार झालता एरिया आहे की ह्याच्यातनं सगळं ह्या परिसरातल्या या अशा सगळ्या ज्या काही ताकदी आहेत यांना सगळं काय पुरवलं जायचं, म्हणजे आर्थिक असेल सगळं तिथं पुरवलं जायचं. अशा प्रकारची एक यंत्रणा या मुस्लिम धर्मातल्या लोकांनी काहीतरी तिथं केली होती. त्यामुळं ही जी कारवाई झाली, या कारवाई फक्त पिंपरी चिंचवड आणि पुणे जिल्ह्यापुरतं आपण ते बघितलं नाही पाहिजे. पश्चिम महाराष्ट्र म्हणून आपण पाहिलं पाहिजे. पश्चिम महाराष्ट्राच्या दृष्टीने ही कारवाई किती गरजेची होती. इथं किती विध्वंसक कारवाया चालू होत्या, किती चुकीच्या प्रकारचे म्हणजे लोक त्या ठिकाणी राहत होते किंवा आपण त्या लोकांना तिथं आश्रय दिल्यासारखं होतं. त्यामुळे ही कारवाई फक्त पिंपरी चिंचवड शहरासाठी नाही किंवा माझ्या मतदारसंघापुरती नाही, तर पूर्ण पश्चिम महाराष्ट्राच्या दृष्टीनं फार गरजेची होती. आणि त्यात देवेंद्र भाऊंनी ते ओळखलं आणि त्यामुळे देवेंद्र भाऊंनी सगळ्या प्रशासनाला सांगितलं की याच्यामध्ये जितकं काय या ठिकाणी पहिलं आम्ही असं ठरवलं होतं 1700 दुकानांची यादी काढली होती ज्याच्यामध्ये स्क्रॅप होता, स्क्रॅपची दुकानं होती. आता 1700 दुकानं जर असतील तर तुम्ही मला सांगा 1700 दुकानांमध्ये 1.5 लाख 2 लाख कामगार असू शकतील का? असू शकतील का मला सांगा. पण ते एक असं काहीतरी चुकीचं मांडायचं. या 1700 दुकानांवर कारवाई करण्यासंदर्भातली भूमिका प्रशासनाची आमची एकदम योग्य होती. त्यांनी अडवली. ती अडवली नसती तर त्या दिवशीचे सगळे खाली झाले असते. आणि नंतर काय झालं, या 1700पैकी काही लोक हायकोर्टात आणि सुप्रीम कोर्टात गेले आणि मग त्या ठिकाणी सुप्रीम कोर्टात ज्यावेळेस विषय गेला आणि सुप्रीम कोर्टाच्या ज्यावेळेस लक्षात आलं, हायकोर्टाच्या ज्यावेळेस लक्षात आलं, सन्माननीय हायकोर्टाच्या लक्षात की इथं कायदा सुव्यवस्थेला ताण येईल किंवा कायदा सुव्यवस्था बिघडू शकते आणि ही फक्त पुण्यापुरतं नाही तर अख्ख्या पश्चिम महाराष्ट्रात. त्यावेळेस कोर्टानेच त्याच्या संदर्भातले आदेश स्थानिक प्रशासनाला दिले आणि मग त्यामुळं काय झालं, त्यांच्यामुळं तिथं असलेला आमचा लघु उद्योजक आणि स्थानिक शेतकरी तो पण बराच लागेल, त्याच्यात त्यांचं नुकसान झालं. मी समर्थन तर या कारवाईचं आज पण करतो, मागं पण 2 ठिकाणी केलं, सगळीकडे मी करतो की ही कारवाई करायला समर्थन मी 100% करतो, कारण मीच त्याच्या संदर्भामध्ये अग्रेसिव्ह होतो. पण त्याच्याबरोबर ही जी कारवाई झाली लघु उद्योजकांवर आणि तिथल्या शेतकऱ्यांवर ती चुकीची झाली. त्याच्यासाठी सुद्धा मी देवेंद्र भाऊंशी बोललोय, आपल्याला कसं यांचं पुनर्वसन करता येईल त्याच्या संदर्भात सुद्धा माझं बोलणं चालू आहे. ओल्यावर सुकं जळतं तसा प्रकार आहे तो. तसं झालं. पण पश्चिम महाराष्ट्राच्या तोंडावर ही जी काही रसद पुरवणारी यंत्रणा होती कुदळवाडीतली ती उद्ध्वस्त झाली. हा एक सगळ्यात मोठा त्यातला प्लस पॉईंट म्हणू. आणि पुढे जाताना मला एक विचारायचं आहे की या कुदळवाडीमुळे निव्वळ राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय दहशतवादाचं केंद्र म्हणा किंवा मुस्लिम दहशतवाद जो फोफावत चालला आहे आणि अगदी यासीन भटकळ, त्या यासीन भटकळचं आश्रयस्थान पण काही काळ कुदळवाडी होतं. तर असे किती आंतरराष्ट्रीय दर्जाचे ख्यातीचे जे दहशतवादी आपलं कांड करून गेलेत, त्यांनी तिथे आश्रय घेतला नसेल हे सांगता येत नाही. आणि पुढेही काही जे काही घडणार होतं तेही आपण काही
सर्व व्यत्यय नाही आहेत, त्यामुळे आपल्याला काही आत्ताच कळणार नाही. पण हा सगळा जो धोका होता भविष्यातला, तो आपण थोडक्यात टाळलेला आहे. पण सगळ्यात मोठा म्हणजे पर्यावरणाला निर्माण झालेला धोका कुदळवाडीतून. सगळ्यात घातक होतं. पर्यावरणाचा तिथल्या राहणाऱ्या पूर्ण लोकांच्या आरोग्याच्या दृष्टीने असेल आणि सगळ्या बरोबर तिथलं पर्यावरणाच्या दृष्टीने इंद्रायणी नदी आहे. इंद्रायणी नदीला आपल्यामध्ये अनन्यसाधारण महत्त्व आहे. म्हणजे जगद्गुरू तुकाराम महाराजांपासून तर माऊलींपासून ज्ञानेश्वर महाराष्ट्राची महाराज गंगा आहे. महाराष्ट्राची गंगा आहे. ती प्रदूषित होण्याचा सगळ्यात मोठा नाला कुठला होता तर हा होता. कुदळवाडी. सगळं रासायनिक पाणी, प्लास्टिक जाळलेलं, सगळं घाण कचरा सगळा तिथं न्यायचा. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कॉर्पोरेशनने, महापालिकेनं तिथं अंदाजे म्हणजे त्यांच्या नोटीस ज्या वाटल्यात, तिथं 4,500-5,000 जवळपास नोटीस वाटल्या त्या बांधकामांना. 4,500-5,000 जर नोटीस वाटल्या, तर तिथं टॅक्स भरणारी लोकं किती होती? 800 ते 1000. 800 ते 1000 होते. त्यानंतर पाण्याची आणि लाईटची ही सगळ्यात मोठी चोरी तिथं व्हायची. त्याचबरोबर या लोकांनी, जे लोकं या सगळ्या गोष्टींचा लाभ घेत होते, ते लोकं काहीच भरत नव्हते. आणि ज्या लोकांना प्रामाणिकपणे टॅक्स भरत होते, त्यांनाही त्याचा लाभ मिळत नव्हता. त्यामुळं या ठिकाणची कारवाई करताना आम्ही प्रामुख्याने डोळ्यासमोर ठेवलं पर्यावरण, तिथला नदी सुधार प्रकल्प, तिथल्या लोकांचं आरोग्य. अनधिकृतपणे म्हणजे रात्री जर तुम्ही तिथं फिरायला गेलात, तर अचानक रात्रीची आग लागायची. इतकी मोठी भीषण आग असायची, की त्याच्यामध्ये अनेक लोकांना त्रास व्हायचा. म्हणजे आजूबाजूची लोकं तर भयभीतच असायची कायम. त्या नदीमध्ये, जिथं आपण तिला आपली गंगा म्हणतो, त्या नदीमध्ये लोकं पुढं आळंदीला जाऊन ते तीर्थ म्हणून प्राशन करायचे. यांचे सगळ्यांचे ड्रेनेज, म्हणजे ते ड्रेनेजचं पूर्ण जे लोकं टॅक्स भरत नव्हते, असे 90% लोकं त्यांचं ड्रेनेज डायरेक्ट नाल्याला सोडत होते आणि नाल्याच्या माध्यमातून नदीत जात होतं आणि ते पुढं आपल्या इंद्रायणीला संत ज्ञानेश्वर महाराजांच्या इथे जायचं. त्यामुळे या सगळ्या गोष्टींचा आपण बारकाईने विचार केला ना, तर ही कारवाई सुरक्षेच्या दृष्टीनं, पर्यावरणाच्या दृष्टीनं, आरोग्याच्या दृष्टीनं आणि तिथला जो आजूबाजूचा एरिया आहे. एक तुम्हाला अजून एक त्यातलं हे सांगतो. या लोकांना, ज्यावेळेस ह्या लोकांवर कारवाई चालू झाली, लगेच मुळशी, मावळ, खेड, शिरूर आणि हवेली या पट्ट्यातल्या जवळजवळ सगळ्याच ग्रामपंचायतीने ठराव करून टाकले. आपल्याला या लोकांना आपल्या गावामध्ये भाड्याने, विकत जागाच द्यायची नाही. जागाच द्यायची नाही. हे पहा, कुठलीही ग्रामपंचायत किंवा आता महापालिकेचं समजा, अनेक लोकं म्हणतात, की महापालिकेचा रेव्हेन्यू बंद पडला किंवा महापालिकेला जे मिळत होतं टॅक्सच्या रूपात ते बंद झालं, हे झालं. पण आता मला एक साधा प्रश्न आहे, असा प्रश्न त्या लोकांना विचारायचा आहे. जर काही ग्रामपंचायती ह्या फक्त तिथल्या टॅक्सवर चालतात, म्हणजे येणाऱ्या जो पण त्यांना असलेला महसूल आहे त्याच्यावर चालतात. त्या लोकांना असं का वाटतं बरं, की आम्हाला यांचा महसूल नको, हे पण नको आणि यांचा महसूल नको? याचा अर्थ ही लोकं फार चुकीचं काम करत होते. जर एखाद्या ग्रामपंचायतीला जर 1000 कोटी रुपये जर महसूल मिळणार असेल, तर ती ग्रामपंचायत का म्हणेल? पण त्या ग्रामपंचायतीचं विशेष कौतुक करावं लागेल. त्या ग्रामपंचायतीचा सरपंच, त्यांच्या सर्व समितीच्या सदस्यांचं, त्या गाववाल्यांचं कौतुक करावं लागेल, की त्या गाववाल्यांनी सगळ्यांनी ग्रामसभा घेऊन ठराव केला, की यांना आपल्या गावात द्यायचं नाही. त्यांना माहिती होतं ना, हे आपल्या गावात आले, आपल्या गावातलं पर्यावरण खराब होणार, आपल्या गावातलं आरोग्य लोकांचं खराब होणार आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या इथल्या गावातली सगळी लोकं आज सुरक्षित होणार. आणि ह्यांचं राहणीमान, ह्यांचं वागणूक, ह्यांच्या प्रत्येक कृतीत दिसायचं. आणि हे तुम्ही विचार करा, एखाद्या ठिकाणी, एखाद्या वाडीमध्ये 18, 19, 20 मस्जिद असणं काय आहे? म्हणजे काय चाललंय तिथं? माझी तर मागणी आज अजून त्याच्या पुढं राहणार आहे, की त्या ठिकाणी आहे ना, ती जमीन एक्सिबिशन केली पाहिजे. कदाचित त्याच्या खाली यांनी अजून काय चुकीची कामं केली असतील, तर ती उघडकीस येतील. एक प्रिकॉशन म्हणून एक सुरक्षा आपल्याला करणं काय हे आहे. तर हे केलंच तर आपण केलं. बघा, कुठलीही आपण ज्यावेळेस एखादी अशी कारवाई करतो ज्याच्यामुळं समाज सुरक्षित राहायला पाहिजे, राष्ट्र सुरक्षित राहायला पाहिजे. त्याच्यामध्ये किंतु परंतु न ठेवता सगळ्या प्रकारच्या त्या ठिकाणच्या आपल्या मनातल्या शंका दूर केल्या पाहिजेत.
जसं तुम्ही आलेल्या सांगितलं, मस्जिदच्या संदर्भात सांगितलं किंवा आता मी सांगितलं तुम्हाला ते एक्झिबिशन केलं पाहिजे. या सगळ्याच कारवाई ते झाल्या पाहिजेत आणि त्या करण्यासाठी मी सरकार किंवा प्रशासनाच्या मागे आहे. खरं आहे, खरं आहे. आमच्या मुंबईतला मालाड मालवणी परिसर जो आहे तिथेही अशाच प्रचंड मोठ्या प्रमाणात मशिदी आहेत. आता या मशिदींचे पोटमाळे त्या जेवढ्या वर वाढत चालल्या आहेत तितक्याच त्या जमिनीखाली हो. खाली वाढत गेलेल्या आहेत. आता या तळघरात नेमकं चालतं काय? हा जो प्रश्न आहे, ह्या सगळ्या गोष्टींकडे जेव्हा आपण बघतो ना, की कायदा सुव्यवस्था हे सगळे प्रश्न निर्माण तर होतात या सगळ्या गोष्टींमुळे. एक हिंदू म्हणून आपल्या सर्वसामान्य हिंदू बांधवात जी दहशत, एक प्रकारची भीती जी पसरवली जाते, आज संख्या ज्या प्रचंड प्रमाणात हे घुसखोर आलेत, जिथे-जिथे ते वस्ती करून राहतात, त्या वस्त्यांमध्ये हिंदूंना नाकमुठीत धरून राहावं लागतं किंवा राहिला तर ठीक, नाहीतर त्याला हीच परिस्थिती झाली कुदळवाडीमध्ये. मी तुम्हाला सांगितलं ना, ही सेम परिस्थिती झाली. रात्री 7-8 नंतर जर तुम्ही रोडला त्या पाहिलं तर अक्षरशः आपल्यालाच वाटायचं की आपल्या कुटुंबात म्हणजे असं तिथल्या राहणाऱ्या स्थानिक लोकांना विचारलं किंवा बाकीच्या लोकांना तर आपल्याला त्यांनाच वाटत असेल की आपली घरातली एखादी लेडीज किंवा माता भगिनी बाहेर नको जायला. अहो मुलं सुद्धा रात्रीची बाहेर बसायला आहे करून. माझ्याकडे काही व्हिडिओ आहेत त्याच्यामध्ये तर कोयते घेऊन काही लोक फिरतायत तिथं. म्हणजे एक प्रकारचं दहशत. तुम्ही मला सांगतो अशी काय परिस्थिती तिथं झाली असती काही 2 वर्षांनी, अजून 2 वर्षांनी तिथं एकही हिंदू नसता सापडला तुम्हाला, बघायला सापडला नसता. त्यांनी इतकं त्या परिसरामध्ये आपलं जाळं तयार केलं तर एकही हिंदू सापडला म्हणजे तिथं राहिलाच नसता, अजिबात राहिला. अनेक लोक तर गेली तिथनं राहून दुसरीकडे राहायला गेली. हे लोक दुसरं कोणाला धंदा पण करून देत नाहीत, हे लोक तिथे दुसरं कोणाला राहून पण देत नाही. शक्य म्हणजे ते धंद्यात पण कॉम्पिटिशन ठेवत नाही आणि शेजारी पण राहायला कोण ठेवत नाही. एक प्रकारचं वातावरण तिथं असं तयार करून टाकतात की त्यांनी स्वतःहून निघून गेलं पाहिजे. लँड जिहाद सारखं झालं. तिथे लव्ह जिहादचे विषय आहेत. मी तुम्हाला एक उदाहरण माझ्याकडं म्हणजे आम्ही पहिल्यापासून ज्यावेळेस लव्ह जिहादचे प्रकार आम्ही उघडकीस आणतो त्यावेळेस आम्ही कधी त्या मुलींचं नाव किंवा त्या परिवाराचं नाव आम्ही घेत नाही. का घेत नाही? कारण ती मुलगी आहे, ती आपल्या कुटुंबातली आहे, आपल्या हिंदू परिवारातली. तिचं नाव जर आपण दिलं तर पुढं तिच्या भविष्यासाठी चुकीचं होईल म्हणून आम्ही त्या परिवाराचं नाव घेत नाही आणि त्या मुलींचं पण नाव घेत नाही. कारण ते आपल्या कुटुंबातले असं आपण समजतो. पण 9वीतल्या मुलीला सुद्धा त्यांनी म्हणजे आम्ही सोडून आल्या 9वीतल्या ज्या मुलीला कळत नाही अशा हिंदू मुलीला सुद्धा आम्ही परत त्यांच्या जाळ अशी लव्ह जिहादची प्रकरणं सुरू आहेत. ते समोर येऊन आपण म्हणतो ना आपल्याला ते नाही, आपण जे काम करतो ते समाजासाठी करतो, आपल्या धर्मासाठी करतो. त्यामुळं ती ती जर आम्ही ती जर लोकं पुढे आली तर अक्षरशः लोकं म्हणतील हे मागच 30-40 वर्षापूर्वी यांना ठेचायला पाहिजे, येऊन नव्हतं द्यायला पाहिजे. अशा प्रकारची काही कामं तिथे लँड जिहाद आहे. तुम्हाला सांगतो जवळजवळ 100 एकर लँड अशी आहे जी शासकीय आरक्षण आहे त्याच्यावर. ती लँड यांनी हे केली होती. स्वतः इंडस्ट्रियल झोन त्यांनी त्या ठिकाणी हे केलं होतं. आर झोन त्यांनी ढापलं होतं. सगळं म्हणजे तिथं सांगतो काय त्या ब्रिटिशांसारखं केलं त्यांनी. व्यापारी म्हणून आले, राज्य करते. त्या कुदळवाडीमध्ये जर आमचा एखादा स्थानिक भूमिपुत्र असेल त्यांनी जर एखाद्या त्या स्क्रॅपवाल्याला जर 2 गुंठे जागा दिली, 3 गुंठे जागा दिली, 5 गुंठे जागा दिली भाड्याने, तर 5-6 महिन्यात तो मालक व्हायचा त्याचा. आणि तो मालक झाल्यानंतर त्याच्या आजूबाजूला जे हिंदू होते व्यवसाय करणार ते आपोआप तो दूर करायचा. मग तो आपोआप ती जागा विकत घेत जो ज्याच्याकडे तो भाड्याने म्हणून आलता त्याच्याकडे तो मालक झाला, त्याच्या जागेवर मालक झाला, त्याच जागेवर मालक झाला. बरं त्या जागेवर मालक होऊन परत दहशत त्या एरियात तयार केली. म्हणजे वेगवेगळे त्यांचे उपक्रम असे होते म्हणजे की त्या ठिकाणी आजूबाजूच्या परिसरामध्ये एक दहशतीचं वातावरण होतं. आजूबाजूच्या परिसरात दहशतीचं वातावरण होतं की इतकं दहशत त्या ठिकाणी लोकांना वाटायला लागली होती. कदाचित म्हणजे काही दिवसानंतर एक त्या भागातला लोकप्रतिनिधी म्हणून लोकांनी मला बोलायला सुरुवात केली असती. माझ्यासमोर अशा चुकीच्या घटना घडतात. मी मागच्या 10 वर्षापासून त्याच्यावर वाच ठेवून होतो. 10 वर्षापासून वाच ठेवून होतो. शेवटी कुठंतरी कोणीतरी पुढं आलंच पाहिजे. जसं आता मगाशी मी तुम्हाला म्हटलं, तुम्ही तुमच्या माध्यमातनं जेवढं लोकांचं प्रबोधन करताय, जेवढं
काही सत्य लोकांपुढे मांडता येईल तेवढं तुम्ही मांडण्याचा प्रयत्न. तसं मी पण असं ठरवलं की आपण लोकप्रतिनिधी म्हणून फक्त सार्वजनिक सुविधा पुरवणं हेच आपलं ध्येय असलं नाही पाहिजे, तर माझ्या परिसरातला, माझ्या देशाबद्दल माझं काय आहे का नाही. ज्यावेळेस पंतप्रधान नरेंद्र मोदीजी देश सुरक्षित राहण्यासाठी प्रयत्न करतात, मुख्यमंत्री देवेंद्रजी महाराष्ट्र सुरक्षित राहण्यासाठी प्रयत्न करतात, आपलं पण काम आहे ना. मग त्या कामाचा आपण एक कर्तव्य म्हणून आपण हे केलं पाहिजे. आणि त्यामुळे या कारवाईमध्ये आम्ही सगळेजण पूर्ण ताकदीनं त्या ठिकाणी होतो आणि अजिबात कसली आहे कमतरता केली नाही आम्ही. लोकांच्या मनातली भीती गेली पाहिजे. लोक हे पहा, आत्ता येताना मी एक टीव्हीला मी एकाचं ऐकत होतो, म्हणजे मला तो सुधांशू त्रिवेदी म्हणाले, सुधांशूजी म्हणत होते काय की आपला वीक पॉइंट काय माहिती आहे, आपण आपल्या समाजात हे झालो, आपण वाटलं गेलो. आणि ज्यावेळेस आपण समाजात वाटलं गेलो ना, त्यावेळेस आपण एकत्र येत नाही. आणि ती लोक पण त्यांच्यात पण समाज आहेत. म्हणजे जसे हिंदू धर्मामध्ये वेगवेगळे समाज आहेत, तसे मुस्लिम धर्मामध्ये पण ते ज्यावेळेस असं काय घडतं त्यावेळेस ते धर्म म्हणून एकत्र येतात. आणि आपण त्यावेळेस धर्म म्हणून एकत्र यायला पाहिजे, त्यावेळेस आपण समाज म्हणून वेगळा विचार करत असतो. आम्ही ज्यावेळेस लव्ह जिहादचे प्रकरण आम्ही ज्यावेळेस हातात घेतो, ज्यावेळेस आमच्याकडे येतात, त्यावेळेस आम्ही बघत नाही हा कुठल्या समाजाचा आहे, तो हिंदू धर्मातला आहे, तो हिंदू धर्मातला आहे. मग आम्ही म्हणत नाही तो SC आहे, OBC आहे, NT आहे, VJNT, आम्ही असं बघत नाही. तो माझा हिंदू धर्मातला आहे असं आम्ही बघत असतो. हे लोक ह्यांच्यातून आपल्यात फरक काय माहिती, हा फरक आहे. ते धर्म म्हणून समोर येतात आणि आपण वेगवेगळ्या समाजात गेलो, जातीपातीत विभागला गेलो. आणि त्याचा फायदा त्याचं ह्यांना होतो आणि नुकसान आपलं होतं. खरंय. आता तुम्ही धर्म, जातीपाती हा जो काही एक वेगळा अँगल घेऊन चाललेला आहात, तुमची प्रतिमा पण तशीच, म्हणजे कट्टर हिंदुत्ववादी आणि अशी जी निर्माण झालेली आहे. त्या पलीकडे एक कॉन्ट्रास्ट, म्हणजे दोन रूपं असतात एक लोकप्रतिनिधीची. हिंदुत्ववादी नेता म्हणून तुमचं कार्य आहे ते उल्लेखनीय, लोक बघतायत आणि त्याचं कौतुकही होतंय. त्याचबरोबर एक उत्तम प्रशासक, उत्तम लोकप्रतिनिधी आणि आपल्या विभाग, प्रभाग आणि जो काही मतदारसंघ आहे, त्यातल्या छोट्या-छोट्या ज्या काही समस्या आहेत त्यांची जाण असणारा एक लोकप्रतिनिधी म्हणून तुम्ही जे काही काम करता, म्हणजे आता विकासाचीच गोष्ट करायची झाली, तर तुमचं ते मोशी, चिखली आणि चरोली जो कॉरिडॉर होतोय, तर त्याच्याकडे बघितल्यानंतर लक्षात येतं की पिंपरी चिंचवडसारखी आशियातली श्रीमंत महानगरपालिका आणि ज्या पद्धतीनं तिचा मागच्या या 2 दशकामध्ये जो प्रवास व्हायला हवा होता तो कुठेतरी खुंटला होता. पण एक असा लोकप्रतिनिधी त्या भागाला लाभला आणि मग अचानक ह्या सगळ्या गोष्टी नजरेसमोर येत आहेत. म्हणजे जिथे कधीतरी रान होतं, कुठे शेतं होती, तिथे आता टोलेजंग इमारती उभ्या राहत आहेत, प्रशस्त रस्ते. तुमच्या म्हणजे तुम्हाला तर माहितीच असेल, पण 1997ला समाविष्ट गावं ही पिंपरी चिंचवड शहरामध्ये समाविष्ट गाव, म्हणजे मी माझ्या मतदारसंघापुरतं सांगतो, कारण पिंपरी चिंचवडमध्ये अनेक समाविष्ट गावं त्यावेळेस आली. तळवडे आलं, चिखली आलं, मोशी आलं, डोडळगाव आलं, दिघी आलं, चरोली आलं आणि दिघी आलं आणि यांच्या वाड्या वस्त्या सगळ्या आल्या. तुम्ही पहा 1997 पासून तर 2017 पर्यंत या एरियामध्ये तळवडेमध्ये रेड झोन होतं, त्यामुळे तिथे डेव्हलपमेंट करू शकलो नाही. चिखलीला काही प्रमाणात करू शकलो, त्याच्यामध्ये कुदळवाडी आली, त्याच्यानंतर जाधववाडी आली आणि बोराडेवाडी आली, नंतर आल्लाटवाडी आली, हे मोशी आलं. त्या भागातला जो विकास झाला, चिखलीच्या पलीकडल्या भागातला, तसा विकास ह्या कुदळवाडीमध्ये थांबला होता. लोक घाबरत होते ना, म्हणजे कुठल्याच प्रकारचं नाही. आणि आरोप करताना विरोधक आमच्यावर ट्रॅफिकचे आरोप करणार, पाण्याचे आरोप करणार, लघु उद्योजक होते, त्यांच्या लाईटचा समस्या, 2 दिवसाला लाईट चालवून ते बिचारे प्रामाणिकपणे बिल भरायचे, MSBचे प्रामाणिकपणे सगळे टॅक्स भरायचे आणि लाईट चोरून वापरायची ही लोक. आणि ते लोक, जे लोक प्रामाणिक भरतात त्यांना त्रास होत होता. आता आम्ही काय केलं, एक चांगले इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप करत असताना प्रत्येक घटकाचा आम्ही विचार केला. त्या ठिकाणी समाविष्ट गावामध्ये राहणाऱ्या लोकांना तुम्ही जाऊन विचारा, 1997 पासून तर 2017 पर्यंत चरवलीमध्ये काही वाड्या वस्त्या अशा होत्या की पाणी आलं, जास्त पाऊस झाला, वड्याला पाणी जर आलं तर संपर्क तुटत होता गावातल्या गावात सुद्धा, अशी परिस्थिती होती. आणि अशा परिस्थितीमध्ये ज्यावेळेस 2017 मध्ये
भारतीय जनता पार्टीहून आम्ही काम करतो सगळेजण पक्ष. आता हे पक्षाचा इथं विषय नाही घेतला, पण 2017ला पहिल्यांदा महापौर नितीन आप्पा काळजे झाले आणि राहुल जाधव झाले, दोन्ही समाविष्ट गावांमध्ये झाले. त्यानंतर आम्ही त्या परिसरामध्ये एक असं डोळ्यासमोर विजन ठेवलं, की प्रत्येक समाविष्ट गावातल्या लोकांना असं वाटलं पाहिजे, की आपण महानगरपालिकेमध्ये आलो ना, तर आल्यानंतर आपल्याला जे 1997ला मिळालं पाहिजे होतं, ते आजपर्यंत मिळालं नाही, ते सगळं द्यायचं विकासाच्या माध्यमातून. आणि आम्ही सगळ्यांनी मिळून एक प्लॅन केला, DP समोर ठेवला, विकास आराखडा समोर ठेवला आणि त्याच्यावर काम करत गेलो. सगळ्या प्रकारची कामं, मग रस्ते असतील, तिथले आरक्षणं असतील. तुम्हाला ज्या टोलेजंग बिल्डिंग दिसतायत, कदाचित जर अजून त्याच्याकडे दुर्लक्ष झालं असतं आणि कुदळवाडी वाढत गेली असती, तर त्या टोलेजंग बिल्डिंगमध्ये सुद्धा सगळे तीच लोकं दिसले असते. टोलेजंग बिल्डिंगमध्ये सुद्धा सगळे तीच लोकं दिसले असते. आजूबाजूच्या परिसरामध्ये राहणारे आमचे सगळे जे शेतकरी आहेत, ते सुद्धा तिथून वैतागून गेले असते. कारण आपला परिवारच सुरक्षित नाही राहिला. राहतात तिथे राहून उपयोग काय? काय आपल्या जागा असून उपयोग आहे? अशा पद्धतीचं वातावरण असताना आम्ही डेव्हलपमेंट हा डोळ्यासमोर ठेवला आणि समाविष्ट गावांची डेव्हलपमेंट ठेवली. आपल्या भूमिपुत्रांचा कसा त्यामध्ये सगळ्यांचा विकास होईल हे लक्षात ठेवलं. झाल्यामुळे ह्या कारवाईमध्ये भूमिपुत्रांचं नुकसान झालं त्याचं मी समर्थनच केलं नाही. त्यांचं पुनर्वसन करणं, त्यांना कशा चांगल्या त्या ठिकाणी आपल्याला परत विकसित करता येईल, हे करण्यासाठी सुद्धा प्रयत्न आमचे चालू आहेत. डेव्हलपमेंटच्या बाबतीमध्ये तुम्ही पाहिलं असेल तर पिंपरी चिंचवड शहरामध्ये सगळ्यात चांगली डेव्हलपमेंट ही माझ्या मतदारसंघामध्ये या समाविष्ट गावांमध्ये झालेली. लागून प्राधिकरणासारखा एरिया आहे, पलीकडे MIDC आहे. या सगळ्यांचा विचार केला तर तो कुदळवाडी जो एरिया होता ना, याच्यामुळं ज्यावेळेस ही कारवाई झाल्यानंतर अजून त्याची चांगल्या प्रकारची ग्रोथ होईल. चांगल्या प्रकारची वाढ हे होईल त्याची, दर्जा चांगला. मुद्दा तोच होता, की 20 एक वर्षात म्हणजे मी 2 दशकांचा तो उल्लेख केला, की त्या 2 दशकात जे व्हायला हवं होतं ते होत नव्हतं. आणि ती जी विकासाची गंगा कुठेतरी अडून राहिली होती, तो बांध फोडण्याचं काम या कुदळवाडीच्या कारवाईच्या माध्यमातून तुम्ही केलेलं आहे. मला वाटतं आपल्या या छोट्याशा चर्चेत आपण बऱ्याच मुद्द्यांना स्पर्श केलेला आहे. म्हणजे अगदी देव, देश, धर्म ते या देशाचा विकास आणि देशाचा विकास तेव्हाच होऊ शकतो जेव्हा माझ्या गावाचा विकास होईल. मी ज्या गल्लीबोळात राहतो त्या गल्लीबोळाचा विकास होईल आणि तेच ध्येय घेऊन तुम्ही निघालेले आहात. आणि जे काही आता आपण त्या कॉरिडॉरचा विषय मांडला, त्यातून तर ते स्पष्ट दिसतंय की तुम्ही ज्या मार्गाने निघालेला आहात, तो मार्ग प्रशस्त होत जाणार आहे पुढे. आता आमदार म्हणून म्हणजे आता सदनामध्ये एवढं जबरदस्त असं बहुमत असताना आणि खुद्द देवेंद्रजी तुमच्या पाठीशी असताना, विकासाभूमिक ज्या योजना आहेत, त्या योजना तुमच्या मतदारसंघात राबवताना तुमच्या नजरेसमोर अशी आधुनिक भोसरी कशी घडवायची, त्यातले काही महत्त्वाचे प्रकल्प जे तुम्हाला असं वाटतंय की त्याचा उल्लेख करणं गरजेचं आहे? बघा, मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र भाऊ ही व्यक्ती म्हणून माझ्या मागं नाही. तर विकास आपल्या शहराचा, आपल्या मतदारसंघामध्ये काय लागतंय, कशा चांगल्या पद्धतीने विकास झाला पाहिजे, ह्याच्यासाठी ते पाठिंबा देत असतात. ते चुकीच्या गोष्टीला कधी समर्थन करणार नाही आणि पाठिंबा पण देणार नाही, तुम्हाला माहिती आहे. ज्यावेळेस मी माझ्या मतदारसंघाचं काही व्हिजन त्यांच्यासमोर ठेवलं, दूरदृष्टी ठेवून, त्यावेळेस त्यांच्या लक्षात आलं की आपल्याला यामध्ये ह्याच्या पाठीमागं उभं राहिलं पाहिजे आणि ह्याला मदत केली पाहिजे किंवा याला पाहिजे तो आपल्याला सरकारकडनं हे मिळालं पाहिजे. आता झालेल्या या सगळ्या एरियामध्ये आता तुम्हाला मी सांगतो, पिंपरी चिंचवड शहरामध्ये सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे आज पण पिंपरी चिंचवड महापालिकेचं दिव्यांग भवन हे सुद्धा महाराष्ट्रात फक्त एका महानगरपालिकेचं ते म्हणजे आमचं आहे. आमचे दोन्ही महापौर होते त्यावेळेस आम्ही तयार केलेलं आहे. त्यानंतर पिंपरी चिंचवड शहराची 15 ऑगस्ट 2018ला पोलीस आयुक्तालय म्हणून वेगळी यंत्रणा, वेगळं म्हणजे वेगळं आयुक्तालय, हे पोलीस आयुक्तालय देवेंद्र भाऊंनी दिलं. त्यानंतर इंजिनिअरिंग कॉलेज याच परिसरामध्ये झालं, गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेज. 850 बेडचं हॉस्पिटल त्या ठिकाणी होते. ज्या पिंपरी चिंचवड शहराच्या तुम्ही आशिया खंडामध्ये सगळ्यात मोठी महानगरपालिका म्हणून उच्चार करता किंवा त्या वेगळी ओळख आहे, त्या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये जे कोर्ट होतं 1982 पासून ते कोर्ट होतं, ते कोर्ट हे भाड्याच्या बिल्डिंगमध्ये होतं. आशिया खंडातल्या सगळ्यात मोठ्या महानगरपालिकेचं म्हणजे जे न्यायालय होतं ते भाड्याच्या बिल्डिंगमध्ये होतं.
आणि त्या भाड्याच्या बिल्डिंगमध्ये इतकी अवस्था बेकार होती त्याची, इतकी अवस्था बेकार होती. आज देवेंद्र भाऊ मुख्यमंत्री 2014 ते 19 आणि नंतर मध्यंतरी उपमुख्यमंत्री, आता मुख्यमंत्री. या काळामध्ये त्यांनी न्यायालयाला वेगळी जागा दिली. न्यायालयाची बिल्डिंग तयार करण्यासंदर्भातलं काम चालू झालंय. म्हणजे त्याचं भूमिपूजन झालंय. आता बऱ्यापैकी काम पण त्याचं तयार झालंय. म्हणजे ती वास्तू जी होणार आहे न्यायालयाची, आमच्या शहरातल्या सगळ्या वकिलांना अभिमान वाटेल अशी वास्तू होईल. कारण आजपर्यंत बरेचसे आमचे जुने त्या भागातले वकील होते, की त्यांना असं वाटायचं, की आमच्या शहरामध्ये सुद्धा पुण्यासारखं कोर्ट असावं, संभाजीनगरसारखं कोर्ट असावं, पण ते नव्हतं. ते देवेंद्रजींमुळे मिळालं. अशी एक ना अनेक तिथं तुम्हाला मी सांगेल, त्या ठिकाणी एक्झिबिशन सेंटर तयार करण्यासंदर्भात आमची हे चालू आहे. त्या ठिकाणी इंटरनॅशनल स्टेडियम आम्ही करतोय. आणि एक प्रकारचं म्हणजे एक मॉडेल राहील माझा मतदारसंघ. म्हणजे कशाप्रकारे एखाद्या लोकप्रतिनिधी किंवा एखाद्या प्रशासनाने ठरवलं, की एखाद्या एरियाचं नंदनवन सगळ्या सुखसुविधा उपलब्ध होतील, अशा प्रकारचं विकसित शहर, त्यातल्या त्यात भोसरी मतदारसंघ हा राहील. अशा संदर्भामध्ये आमची त्या ठिकाणी प्रयत्न चालू आहेत. तुम्हाला येत्या 2 वर्षामध्ये आत्ता आम्ही एक प्रपोजल पण या कारवाईनंतर सरकारकडे मागितलं, की एक आय-टी हब आमच्या इथं असलं पाहिजे. तळवडेमध्ये रेड झोनमध्ये. तशाच प्रकारचं एक आय-टी हब आम्हाला चिखली, कुदळवाडी या परिसरामध्ये मिळालं किंवा त्याच्या बाजूला प्राधिकरणाच्या जागेमध्ये किंवा ह्याच्या मिळालं, तर आम्हाला त्याचा एक फायदा चांगला होईल. नंतर रेसिडेन्शियल कॉरिडॉर करताना भूमिपुत्रांना त्या ठिकाणी रोजगार उपलब्ध झाला पाहिजे. त्याचबरोबर त्यांचं तिथले लघुउद्योजक पुनर्वसन करताना त्यांना सगळ्या म्हणजे उद्या परत त्यांच्यावर असं अनधिकृत बांधकाम म्हणून कसली त्यांच्याकडं त्यांची तक्रार नसावी, अशा प्रकारची यंत्रणा तिथे असली पाहिजे. आणि जो टॅक्स ते भरतायत, महापालिकेला असो, शासनाला असो, जिथं ज्या शासकीय यंत्रणेला ते टॅक्स भरतात, त्याचा त्यांना पुरेपूर लाभ मिळाला पाहिजे. याच्या संदर्भामध्ये माझं नियोजन आहे. आणि मी तुम्हाला खात्रीने सांगतो, पुढल्या येणाऱ्या ह्याच्यामध्ये हे सगळं पूर्ण करण्यासाठी माझे प्रयत्न चालू आहेत. तुमच्या या आत्मविश्वासाने भरलेल्या वाक्याने आपण या गप्पांचा शेवट करू. मला वाटतं महेशदादा लांडगे जे म्हणाले, ज्या पद्धतीनं त्यांची एक छबी निर्माण झाली आहे, की एक हिंदुत्ववादी, कट्टर हिंदुत्ववादी नेता आणि प्रत्येक गोष्ट जी माझ्या धर्माच्या आड येते, धर्मावर घाला घालणारी असते, त्याच्या विरुद्ध निधड्या छातीने पुढे जाणारा हा माझा नेता जो आहे, तो तितकाच सक्षम असा लोकप्रतिनिधी आहे. हे जेव्हा तिथले त्या मतदारसंघातले त्यांना मतदान करणारे मतदार जेव्हा समजून घेतात, जेव्हा त्यांना ते दिसतं त्यांच्यासमोर, तेव्हा त्यांच्या मनात येणारी जी भावना असते ना, ती कृतार्थतेची भावना असते. अशा कृतार्थ मनाने हे जे मतदार आहेत, ते दादांच्या मागे उभे आहेत आणि विकासाभिमुख योजना ज्या त्यांच्या नजरेच्या टप्प्यात आहेत आणि त्याला आता साथ मिळाली आहे. भारतीय जनता पक्षाचं जे सरकार राज्यात आहे आणि त्याला नेतृत्व देवेंद्रजींचं आहे आणि देवेंद्रजी त्या दादांच्या मागे तर सक्षमपणे उभे आहेत. त्यामुळं तुमच्या कुठल्याच योजनांना कधी खीळ बसेल असं वाटत नाही. त्यामुळे भोसरीचा विकास हा पक्का आहे पुढच्या 2 वर्षात. त्यामुळे आकार DG9 परिवारातर्फे तुम्हाला पुन्हा एकदा शुभेच्छा देतो. तुम्ही आलात वेळात वेळ काढून आणि छोटेखानी गप्पांचा कार्यक्रम आपला रंगला मस्तपैकी. त्याबद्दल पुन्हा एकदा आभार. धन्यवाद. जय श्रीराम. जय श्रीराम.